आज 17 मार्च 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. साधारण आपण आज पाहिलं असता आपल्याला आज सेन्सेक्स 341 अंकाने वाढून 74,169 अंकाने 0.95 अंकाने बंद झालेले दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये 111 अंकांनी वाढून 22,508.75 अंकांनी बंद झालेले दिसत आहे. बँक निफ्टी पाहिले असता आपण 48,354.15 अंकाने बंद होऊन त्याच्यात 293 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण फंडामेंटल किंवा टेक्निकल सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मार्केट का घटत होतं ह्याचं आपण पाहिलं होतं गेल्या आठवड्यात. आजही तसंच दिसत आहे आपल्याला. इंडिया वीक सुद्धा फार काही वाढलेलं नाही आहे, 13.41 दिसत आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा घटलेला आहे. US डॉलर 86.68 रुपयाची किंमत आजची दिसत आहे. तो पण 87च्या आतच आपल्याला दिसत आहे. साधारण क्रूड पाहिला असता थोडंसं क्रूडमध्ये आपल्याला 0.19 म्हणजे फार नाही, अजून 70च्या खाली 67 इथंच आपल्याला क्रूड दिसत आहे. क्रूडमध्ये पण वाढ नाही आहे. साधारण गोल्ड निफ्टी बेस आपल्याला नेहमीप्रमाणे चांगले रिटर्न लगेच दिसत आहेत. त्याच्यानंतर ओव्हरऑल मार्केटमध्ये पाहिलं असता आज आपण तेजीच्या सगळीकडं पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. पण कसं आहे मार्केट आपण जेव्हा बघतो तेव्हा साधारण त्याच्यात जिथं जिथं आपल्याला मार्केट प्लस येईल तिथे FI ची सेलिंग आलेली दिसत आहे, ती विक्री करताना दिसत आहे. ओव्हरऑल आपल्या नकळत याच्यामध्ये आपण पाहिलं असता आज आर्बिट्राज फंडने जे रिटर्न दिलेलं दाखवलंय त्याच्यात मुद्दा असा आहे की ते कॅश आणि फ्युचर्स मधला डिफरन्स हा असतो, त्याचा त्याने फायदा घेत असतात. त्याच्यात 65% पैसे इक्विटीमध्ये असतात, बाकी त्याच्यामध्ये डेप्ट आणि आपल्याला साधारण इथं पाहता येईल त्यांच्यामध्ये ते ओव्हरऑल ते शॉर्ट ट्रेडिंग किंवा हेज केल्यामुळं ते रिटर्न दिसत आहे. पण बाकी त्याने इथं जे दुसऱ्या म्युच्युअल फंडची किंवा जी कॅटेगरी आहे रेग्युलर त्याच्यामध्ये अजिबात रिटर्न नसताना यानं रिटर्न दिले आर्बिट्राज असं यांनी सांगितलेलं आहे. आता इथं आपण पाहिलं असतं 65% इक्विटीमध्ये, बाकी डेट आणि मनी मार्केटमध्ये ठेवून त्या 65% इक्विटीची जे त्यांच्याकडे पोर्टफोलिओ राहतो कॅशचा त्याच्या अगेन्स्ट फ्युचर हेज करून ते रिटर्न मिळवत असतात. याचा अर्थ ट्रेडिंगच होत असते, ग्रोथ स्टॉकची नाही होत. त्यामुळे आर्बिट्राज फंडचं रिटर्न दिसत आहे आपल्याला. 2 लाख करोड त्यांच्या असेट मॅनेजमेंटची व्हॅल्यू झालेली आहे असं त्याने बातम्यामध्ये आज दिलेलं आहे. साधारण त्याच्या ELSS जे फंड आहेत ते बाकीच्या फंड मध्ये काहीच वाढलं नाही किंवा फारच रिटर्न कमी आहेत. असं हायब्रिड फंड्स इत्यादी सगळ्यामध्ये आपण पाहिलं असता त्याच्यानंतर निगेटिव्ह रिटर्न आहेत असं सरळ सरळ दिसत असताना मार्केट वाढलेल्या मार्केटवर कितपत भरोसा ठेवायचा आणि आर्बिट्राजने कसे मिळवले ह्याचं पण आपण विश्लेषण पाहिलं. फ्युचर आणि कॅश मधला फरक ते डिफरन्स ट्रेड करून किंवा ट्रेडिंग करून करत असतात फंड मॅनेजर. त्यानंतर आपण आता जरी वाढलं मार्केट तरी कॉशियस होणं. कॉशियस म्हणजे काय, आपल्याला आपले जे फंडामेंटल खराब स्टॉक आहेत त्याच्यातून बाहेर पडणं. चांगले स्टॉक काय आता आपल्याला लक्षात यायला लागलंय, त्याच्यामध्ये ग्रोथ रिझल्ट बघून आपण स्विच करणं या वेळेत. आणि ह्या वाढलेल्या मार्केटचा फायदा घेणं याचा अर्थ असा आहे, नवीन त्याच्यात ऍड होऊन अडकणं हा काय त्याचा अर्थ नसतो. आपापल्या तज्ञांच्याकडनं आपण माहिती घेऊ व्यवस्थित त्याच्यावर. काही वेळ असते की जेव्हा जेव्हा आपल्याला मार्केट बाउन्स घेतं तेव्हा खराब स्टॉक म्हणून बाहेर पडायला आपल्याला चान्स मिळत असतो. त्याच्यानंतर आज आपण F&O मध्ये फिगर पाहू. आज डोमेस्टिक फंडने 12,726.10 कोटीची खरेदी केलेली असून त्याच्या अगेन्स्ट 6,725.50 कोटीची
नेट विक्री केलेली आहे आणि नेट फिगर पाहिली असता आपण 6,000.60 कोटी इतकी आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं असता फॉरेन इन्स्टिट्यूटने आपण पाहिलं असता 11,262.99 कोटीची खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट 15,751.44 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट फिगर पाहिली असता आपण 4,488.45 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. त्याचा अर्थ एक आहे प्रत्येक बाउन्समध्ये स्टॉक किंवा माल विकत आहेत हे आपल्याला दिसत आहे. सेन्सेक्स प्लस आहे, साधारण बँक निफ्टी प्लस आहे. कॅशमध्ये खरेदी पण केलेली आहे, पण ते कोणत्या स्टॉकमध्ये कसे ते आपण ओव्हरऑल कसं पाहायचं त्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत, त्याच्यात आपण पाहून सगळी माहिती घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण आज पाहिलं असता निफ्टीच्या जवळपास आपल्याला आजच पोझिशन बनलेली दिसत आहे 22,500. ॲट मनीच्या इथं आपल्याला सपोर्ट चांगले तयार झालेले दिसत आहेत. आज पुटमध्ये ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे पुटच्या रायटिंगमध्ये, त्यामुळं आणि इथं कॉलमध्ये रेजिस्टन्स पाहिला असता आपल्याला फारसा जवळ नाही आहे. 22,700 पर्यंत स्ट्रॉंग म्हणता येणार नाही, पण आहेत. ओव्हरऑल वन वे तेजीसारखं कुठं दिसत नाही. गिफ्ट निफ्टी आपण आज ग्लोबल मार्केट पाहू. ग्लोबल मार्केटमध्ये आज आपण पाहिलं असता डाव जोन्स 251 अंकांनी प्लस आहे, S&P 12 अंकांनी प्लस आहे, नॅसडॅक 32 अंकांनी मायनस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला FTSE दिसत आहे 44 पॉईंट प्लस, कॅक्स दिसत आहे आपल्याला 30 पॉईंट प्लस, जर्मनी डॅक्स दिसत आहे 133 पॉईंट प्लस. गिफ्ट निफ्टी सुद्धा आपल्याला 92 पॉईंट प्लस दिसत आहे. आज युरोपियन आणि एशियन मार्केट ही पॉझिटिव्ह राहिल्यामुळं आपल्या मार्केटला थोडासा सपोर्ट मिळून चांगल्या स्टॉकमध्ये थोडंसं खरेदी येताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर आपण फंड ॲक्टिव्हिटीमध्ये F&O बघणार आहोत. तुर्तास आपण इथला आधी बघून घेऊ. सेक्टरल इन्लायसिसमध्ये आज पाहिलं असता, कारण वाढलेल्यामध्ये कोणते सेक्टर वाढल्यात, आपल्याला कशामध्ये पोझिशन बनत आहे त्यासाठी सेक्टर कोणता बुलिश आहे ते पाहणं गरजेचं आहे. साधारण निफ्टी ॲटोमध्ये आपल्याला 187 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपण 14 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. ज्या सेक्टरला टॅरिफचे प्रॉब्लेम आहेत ते सेक्टर अजूनही प्रेशर खाली दिसत आहेत आपल्याला. PSU बँक आपल्याला 13 अंकाने घटलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पाहिलं असता आपण आपल्याला 239 अंकाने वाढलेले दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं असता आपण मुथूट फायनान्स, बजाज फिन्सर्व, SBI लाईफ सायन्स, SBI लाईफ इन्शुरन्स, MCX, ICICI लोंबार्ड, ॲक्सिस बँक इत्यादी आपल्याला साधारण 2 ते 4% वाढलेले दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता निफ्टी फार्मामध्ये सुद्धा आज आपल्याला 317 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला 106 अंकाने घट झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण निफ्टी मेटलमध्ये पाहिलं असता 67 अंकाने आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटीमध्ये पाहिलं असता आपण आपल्याला त्याच्यात न्यूट्रल दिसत आहे, फार मोठी वाढ किंवा घट काय झालेली दिसत नाही आहे. त्याच्यानंतर निफ्टी मीडिया पण आपल्याला न्यूट्रल दिसत आहे. निफ्टी एनर्जीमध्ये पाहिलं असता आपल्याला आज 177 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये आपण पाहिलं असता आपल्याला 225 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. प्रामुख्याने आपल्याला आज वाढलेल्यामध्ये सिटी युनियन, ॲक्सिस बँक, ICICI बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा, HDFC इत्यादी वाढलेले दिसत. त्याच्यानंतर आपण आज फंड ॲक्टिव्हिटीमध्ये F&Oमध्ये काय झाले पाहू. FIची इंडेक्स फ्युचरमध्ये आपण पाहिलं असता निफ्टी 50च्या फ्युचर्समध्ये 1,026.48 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँकमध्ये पाहिलं असता 709.49 कोटीची खरेदी दिसत आहे. ही नेट फिगर असून प्लस मायनस फिगर असते.
त्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण 3.67 कोटीची खरेदी झालेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 124.43 कोटीची खरेदी झालेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 35.21 कोटीची आपल्याला खरेदी झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आज ओव्हरऑल आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये खरेदी दिसत आहे. आता आपण निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये पाहिलं असतं आपल्याला 16,198.85 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 2,833.85 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता त्याच्या ऑप्शन मध्ये आपल्याला 43.67 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 60.46 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्टच्या ऑप्शन मध्ये आपण पाहिलं असता 12.47 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. ओव्हरऑल निफ्टी फ्युचर आणि निफ्टी कॉल मध्ये आपल्याला भरीव पोझिशन दिसत आहेत. आपल्याला निफ्टी बँक मध्ये आता ऑप्शन मध्ये सेलिंग दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आता डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन पाहू. स्टॉक फ्युचर मध्ये पाहिलं असता आपल्याला 3,336.31 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. स्टॉक ऑप्शन्स मध्ये आपण पाहिलं असता 1,753.13 कोटीची नेट आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आता ऑप्शन चेन पाहिले. त्याच्यानंतर आपण गेनर लुजर पुढे पाहू. आज मार्केटमध्ये गेनर लुजर मध्ये आपल्याला साधारण गेनर लुजर मध्ये पाहण्याचं कारण आपल्याला आता निफ्टी 50च्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक फ्युचर मध्ये खरेदी झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण साधारण त्याच्यासाठी गेनर मध्ये कोणते निफ्टी मधले स्टॉक आहेत हे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की साधारण सिक्वेन्स लावत जावं लागते. कोणत्या फ्युचर्स मध्ये बाय झालेला आहे, कोणते ऑप्शन्स विकलेले आहेत, तर आपल्याला ट्रेडिंग करताना किंवा डिलिव्हरी घेताना उद्यासाठी मार्केटचा ट्रेंड समजतो. आज आपल्याला निफ्टीच्या 50 मध्ये डॉक्टर रेड्डी, SBI लाईफ, बजाज फिनसर्व, ट्रेंड, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सिप्ला, कोल इंडिया, बजाज फायनान्स, ONGC, अदानी पोर्ट, ICICI बँक, अदानी एंटरप्राइजेस, ग्रासिम, सन फार्मा, HDFC लाईफ, अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स इत्यादी आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसत आहे. ह्याचे आपल्याला फ्युचर सुद्धा वाढलेले दिसतील आणि कॅश मध्ये पण परचेस दिसत आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये पाहिलं असता लुजर्स मध्ये विप्रो, BPCL, हिरो मोटरकॉर्प, ITC, नेस्ले इंडिया, ब्रिटानिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स, टाटा कंझ्युमर, एशियन पेंट, L&T, TCS, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, NTPC, बजाज ऑटो आणि बेल इत्यादी आपल्याला लुजर्स मध्ये दिसत आहेत. ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. मार्केटमध्ये बाउन्स मध्ये किंवा आता जे वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले नको असणारे शेअर किंवा काय त्याच्यात निर्णय घ्यायचे ते घेऊ शकतो. आपल्याला दर वेळेला मार्केट वाढलं याचा अर्थ आहे ते आपण नवीन त्याच्यात ऍड करणे किंवा तुर्तास आता मार्केट थोडंफार आपल्याला एक साधारण मध्ये 22,600-700 नंतर परत एकदा आपल्याला 200-300 पॉईंट प्रॉफिट बुकिंग दिसलेलं आहे. एकदा तिथून परत आता चाललेलं आहे. साधारण रेजिस्टन्स दिसतात आपल्याला 22,800च्या आसपास. तिथेपर्यंत जाईल. तोपर्यंत ते क्रॉस झाल्यानंतर आपण पुढचं पाहू. साधारण मार्केट कसं न्यूज आणि ह्याच्या बेसिसवर आपल्याला थोडंफार पुढचं चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद.